पहिला तर सर्वांना नमस्कार हो. जायला अंदर अंदर कशाला दिसायला, जायला टोपी गाठलो तो का मी तेच म्हणालो, अंदर अंदर कशाला दिसायला, डोळे बिळे गेला का काय म्हणलो मी. पहिला तर तुमच्या सर्वांचं मी माफी मागतो, कारण 2 दिवस झालं ब्लॉग आले नव्हते, पण आजपासून कंटिन्यू येणार आहे. चला तर आता दिवाण चटकून घेतो, तोपर्यंत तुम्हाला एक गोष्ट पण सांगायचं नीट आहे का. तिथं मी कामाला जात होतो श्री अपार्टमेंटला, तिथं मला पोरं वगैरे भेटायला यायला लागलो, तर मग काय तिथल्या अपार्टमेंटच्या मालकांना हे चालत नव्हतं. कृपया करून कोण पण त्या अपार्टमेंटकडे जाऊ नका, कारण मी तिथलं काम सोडलेलं आहे. पण चटकाचं झाल्यावर बाहेर येऊन ब्रश करत बसलो आणि ब्रश झाल्यावर तोंड वगैरे धुवून घेतलो, येऊन टावेलने तोंड वगैरे पुसून घेतलो. मग का चहा चपाती खायला बसलो आणि वाढलो चहा चपाती. पाणी पण तापाचं झालं. मग काय तुझा जगा ग वाऱ्यावर उडतोय डांगडांग नांगणांग डांगणांग नांगणांग डांगणांग नांगणांग डांगणांग नांगणांग घेतलो आणि अंघोळ करायला गेलो आणि अंघोळ करायचं झाल्यावर येऊन कपडे वगैरे घातलो. मग का 3 एकर 1 गुंठा लावून घेतलो कपड्यावर आणि घराबाहेर येऊन राजाचा वाट बघायला लागलो. तो आला का नाही, आला का नाही, आला का नाही, जायला घ्या. मी ह्या पलीकडे बघायला लागलो, हिने समोरनं चालला बघायच्या बरगाड्यात बुक्की घालण्याचा बरगाडा बिरगाडा सुजू वाटायला लागलो होतं, पण जाऊ दे फोटो काढायला जायचंय. आणि आमचा राजभाऊ फोन घेतला होता 16 प्रो आणि याच्यात फोटो लई खास निघतात ब्रो. आणि जरा समोर आल्यावर दोघाला स्प्राईट घेतलो आणि जिथं फोटो काढायचं होतं तिथं पोहोचलो आणि पहिला स्प्राईट पिऊन घेतलो, मग त्याचा फोटो वगैरे काढतो. त्याचा फोटो वगैरे काढायचं झाल्यावर मला येऊन इथं जंगलात सोडला, जिथं मी रोज रात्री बसतो. आणि असं राजा गेल्यावर कोण आलं बघा, फुकट घरात खाणे, इकडे तिकडे फिरणे, संघटनाचे अध्यक्ष तनेश चित्तमपल्ली आणि सोन्या शेख. आणि चल बस म्हणून मार्केट आडला आणले होते बघा चहा पाजायला. जायला कोण तर थंड पाजतंय आणि असलं उन्हात चहा पाजायला आणलेत बघा. जायला असं बोलायला लागलो की ते चहाचे पैसे मीच दिलो, ह्यानी दिले तो बघा. तिथनं चहा वगैरे पिऊन इथं कॉलनीत आलतो त्यांना त्यांच्या घरापाशी. आणि त्यांना मधनच काय झालं काम आहे, तो कपडे आणायला चल म्हणला त्याला. मग काय इथं पोहोचलो साखरपेठ, इथं युथ कलेक्शन मध्ये कपडे घ्यायला. आणि 1 तासभर नकरा केल्यावर शेवटी 2 शर्ट घेतला बघा. आणि आप्पाला पण फोन करून बोलवलं होतं. मग काय आप्पा पण आला इथं दुकानपाशी. मग काय तेवढ्यात बिल वगैरे पे केलं आणि निघाला लागलो खाली. वाकून या बे कपड्याला लागेल. मग काय असं बाहेर जाताना मामा भेटले, मामाला पण हात केला. मग नीट निघायला लागलो आम्ही पतंग घ्यायला. इथं जवळच्याच पतंग दुकानपाशी आलो आणि इथनं 2 पतंग घेतलो. चला तर आता आम्ही घरी जाऊन पतंग उडवतो. तोपर्यंत तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर कमेंट नक्की करा.